हे जे मोठमोठे दिवाळ दिसतात, दिवाळ झालेले, ही जागा सर्व अणुऊर्जा प्रकल्पाला गेलेली आहे. तर आमच्या इथे हा अणुऊर्जा प्रकल्प होणार होता. अणुऊर्जा करेल स्टॉप पासून ते माडबन एरिया पूर्ण ही बाजूची पूर्ण जागा गेलेली आहे. तर अजून तर काही झाला नाही हा प्रकल्प. तर त्यांनी दिवाळ टाकून जागा अडवून घेतलेली आहे पूर्ण. काहीच असं वातावरण आहे. धुक्क पडलंय, धुक्क चाबूक मध्ये धुक्क पडलंय. काठी किधर गया रे. शुभ सकाळ मित्र, नमस्कार. मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा देखील ब्लॉग असा आहे की आजचा ब्लॉग देखील असा आहे, कसा आहे तो तुम्हाला समजेलच. आज देखील काय नाही नवीन काहीच. आज पण आम्ही इथे मोहर तोडायला चालूय. आज काय फवारणी ठरवलं होतं, आज इथे फवारणी करायची, पण आज इथं फवारणी करायची नाही आहे. मोहर तोडायचा आहे. जेवढी जेवढी होतील तेवढी पटापट मोहर तोडून घ्यायचं. म्हणजे टापची, तेवढी टापची काय आम्ही बोलतो इथं वर याला म्हणजे टाप, आणि खाली सक्कल बाग आहे त्याला खालती बोलतो असं. तर तुमच्या भाषेत काय म्हणतात माका काय माहीत नाही. त्या आमच्या भाषेत म्हणतात तर आम्ही सांगितलंय. आणि ह्या साईडला थोडं ह्या साईडला नाही, हा पट्टा इकडे जरा खार पडली आहे. खार म्हणजे वरचा मोहर काळा पडलाय. काळा असं यासाठी पडला की वरती कसं चढून ना मारत नव्हते. आम्ही काठी बांधली होती तरी पण त्याचं ते पाणी वरती पोचत नव्हतं. ह्या साईडला आणि मस्त धुकं पडलंय आज. काठी बांधून पण ते वरती चढत नव्हतं. कारण मोठी कलम कसं माहिती आहे, जेवढं वरती जाता येईल ना तेवढं त्यांना वरती चढवायचं आणि फवारणी करायची. कारण वरती पाणी लागत नाही, कळवाला पाणी लागत नाही बघा. त्याच्यामुळे हे दिसत असेल इकडे या साईडला.